लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्याचे माजी कृषी, क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही या दुःखाला समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाची दिशा देणारा एक आदर्श निर्णय आज समाजासमोर आलाय। आमदार माणिकराव कोकाटे यांचे वडील कैलासवासी शिवाजीराव मुरलीधर कोकाटे यांचे 3 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळानं 93व्या वर्षी दुःखद निधन झालं। या दुःखाच्या प्रसंगी परंपरेनुसार मोठ्या प्रमाणावर होणारे 10वा, 13वा यांसारखे सार्वजनिक विधी न करता केवळ पहिल्याच दिवशी अंत्यविधी आटोपून घरगुती स्वरूपात धार्मिक विधी करण्याचा निर्णय आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतलाय। त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारानंतर उरलेली अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांचा उपयोग व्हावा असा संदेशही आमदार माणिकराव कोकाटे यांनी समाजासमोर ठेवलाय। रक्षेचा उपयोग शेतात किंवा वृक्षारोपणासाठी करण्याची ही भूमिका केवळ विचारांपुरतीच न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आली आहे। रक्षेच्या कार्यक्रमानंतर अस्थी आणि रक्षा झाडाच्या खड्ड्यात टाकून आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या हस्ते आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे। यावेळी माजी मंत्री सुरेश नवरे, आमदार अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष निलेश पटेल, माजी बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, सिम्मतिनी कोकाटे, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्यासह नगरसेवक सुनील गवळी, पंकज जाधव, अजय गोजरे, विनायक घुमरे, नवनाथ गडाख तसेच अनेक आप्तेष्ट आणि कार्यकर्ते उपस्थित होते। साधेपणा, विवेक, पर्यावरण संरक्षण आणि मानवी मूल्यांचा आदर या गोष्टी परंपरेशी जोडत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उभा केलेला हा आदर्श आजच्या काळात प्रेरणादायी ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।